वक्फ सुधारणा विधेयकांवरून उद्धव ठाकरेंनी भाजपला चांगलंच धारेवर धरलं। हे विधेयक जर मुस्लिमांच्या भल्याचं मग हिंदू विरोधी कोण असा सवाल त्यांनी विचारला आणि भाजपला डिवचलं। जिन्नांना लाजवेल असं लांगुल चालन लोकसभेमध्ये भाजप नेत्यांकडून करण्यात आलंय असंही उद्धव ठाकरे म्हणाले। तर हिंदुत्वाच्या मुद्द्यावरून एकनाथ शिंदे यांनी ठाकरेंना उत्तर दिलं। ठाकरे आता ओवेसींचं भाषा बोलू लागलेले आहेत असं एकनाथ शिंदे म्हणाले। जिन्नांनाही लाजवेल अशी मुसलमानांची बाजू घेणारी भाषणं ही खुद्द अमित शहापासून त्यांच्या सर्व मित्रपक्षांनी काल केलेली आहे। मग हे बिल नेमकं मुस्लिमांच्या विरोधात आहे का मुस्लिमांच्या बाजूने आहे? जर मुस्लिमांच्या बाजूने असेल तर त्याला विरोध करणारे आम्ही हे हिंदुत्व सोडणारे कसे? कारण मुसलमानांची ज्या पद्धतीने तुम्ही काल बाजू मांडले की गरीब मुसलमान को ये होगा, मुस्लिम महिलाओं को ये करेंगे, अमुक करेंगे, तमुक करेंगे, मग हिंदुत्व आम्ही सोडलं का तुम्ही सोडलं? मग तुम्ही उठून सांगताय की हे बिल आहे ते मुसलमानांच्या हिताचं आहे। मग नेमकं हे बिल मुसलमानांच्या हिताचं आहे तर मग माझा प्रश्न परत तोच आहे, तर हिंदुत्व आम्ही सोडले का तुम्ही सोडलेलं आहे? बरोबर आहे। अबू आझमी आणि ओवैसींची भाषा ते बोलायला लागलेली आहे। त्यामुळे ओवैसी काल काय बोलले तेच आज हे उबाटा बोलले, म्हणून तर त्यांनी अभिनंदन केलंय। आणि म्हणून याचं उत्तर जे आहे याचं उत्तर जनता या महाराष्ट्रातली दिल्याशिवाय राहणार। हा खऱ्या अर्थाने उबाटासाठी दुर्दैवी होता। ते म्हणतात की वक्फ बोर्ड बिल आणि हिंदुत्वाचा काही संबंध नाही। ते म्हणतात आमचं वक्फ बिलाला विरोध नाही, भाजपच्या ढोंगीपणाला विरोध आहे। म्हणजे अतिशय गोंधळलेल्या परिस्थितीमध्ये काय बोलायचं, काय निर्णय घ्यायचा, काय करायचं हे सुचत नसलेलं उबाटा नेतृत्व काल दिसलं। धरलं काही चावतंय, सोडलं की पळतंय, अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे।